पोलिसांचं नाव ऐकलं की आपल्याला आधीच भीती वाटते किंवा पोलीस स्टेशनला जायचं म्हटलं की आपण म्हणतो नाही रे बाबा ह्या जमेल्यात नाही पडायचं. पोलीस स्टेशनला जा, तक्रार द्या, मग चौकशीसाठी फेरे मारा, हे सगळं आपल्याला नको वाटतं. अगदी मोठी काहीतरी चोरी झाली किंवा खूप भांडणं मारामारी झाली तर कधीतरी आपण पोलीस तक्रार केली तर करतो. पण आपल्या आजूबाजूला अशा खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी, गैर गोष्टी घडत असतात ज्या आपण डोळे झाक करतो आणि त्याला सहज खत पाणी घालत असतो. कुठेतरी अवैधरित्या दारू विक्री केली जाते, कुठेतरी जुगाराचे अड्डे चालू असतात. आपली मुलगी कॉलेजला जाते तेव्हा कधी कधी मुलं तिची छेड काढतात. ती मुलगी काय म्हणते, बापरे घरी सांगितलं तर माझं कॉलेज बंद होईल, किंवा ती कधी घरी सांगतेही पण आपण काय म्हणतो, बाई ग पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली तर आपलीच बेइज्जती होईल, आपली मुलीची बाजू आहे, जाऊ दे तू नको लक्ष देऊ, तू आपलं कॉलेज कर. काही मुली स्ट्रॉंग असतात ज्या सहज त्या सगळ्या गोष्टी फेस करतात, पण काही मुली खरंच हळव्या असतात ज्यांना ते नाही सहन झालं तर त्या आत्महत्येपर्यंत जातात. या सगळ्यावर पर्याय, ह्या सगळ्यावर उपाय म्हणून रायगड पोलिसांनी आपल्यासाठी एक मदतीचा हात, एक मैत्रीचा हात देऊ केलाय, तो म्हणजे रायगड दृष्टी. त्यामार्फत पोलिसांनी एक व्हॉट्सअप नंबर जारी केलाय की तुम्हाला जी पण चुकीची गोष्ट वाटते की इथे काहीतरी गुन्हेगारी घडतीये किंवा काहीतरी चुकीचं घडतंय, एखादी दारूभट्टी तुम्हाला माहितीये इथे इथे चालू आहे, त्याचा फोटो किंवा त्याचा व्हिडिओ आणि त्याबद्दल थोडीफार माहिती तुम्हाला पोलिसांना कळवायची आहे. आणि अगदी निशंक राहायचंय, तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर हे कोणालाही कळणार नाही की तुम्ही पोलिसांपर्यंत ही माहिती पाठवली. ते फक्त तुम्हाला माहिती असणार आहे की तुम्ही त्या गोष्टीची माहिती पोलिसांना दिली आहे. मग पोलीस त्याची चौकशी करणार, त्यावर योग्य ती कारवाई करणार आणि नंतर तुम्हाला कळवलं जाईल की तुम्ही दिलेल्या माहितीवर अशी अशी कारवाई करण्यात आली आहे. मी तर म्हणेन ही खूप आनंदाची आणि खूप चांगली गोष्ट आहे. ह्याने रायगड जिल्ह्यातली खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी ही कमी होणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह असायलाच हवा. त्यामुळे ही व्हिडिओ आपल्या फॅमिली, आपल्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. आणि आज जरी तुम्हाला गरज नसली त्या मोबाईल नंबरची, तरी पण उद्या कधीही असं घडू शकतं की तुमच्या शेजारी एखादी संशयास्पद व्यक्ती राहते, तिचं वागणं तुम्हाला वेगळं वाटतंय, किंवा कुठेतरी एखाद्या गोडाऊनमध्ये, बंद घरामध्ये काहीतरी अंमली पदार्थ बनवले जात आहेत. काहीही होऊ शकतं. जे तुम्हाला वाटतं की हे याने गुन्हेगारी वाढू शकते त्या गोष्टीची माहिती तुम्हाला पोलिसांना द्यायची आहे. पण असं नाही करायचं की एखाद्यावर तुमची दुश्मनी आहे, राग आहे, तर उगाच मुद्दाम काहीतरी पोलिसांना खोटं नाटं सांगितलं, असं अजिबात करायचं नाही. हे सगळं आपल्या भल्यासाठी केलं जातंय. त्यामुळे जे काही आहे ते अगदी तुम्हाला वाटलं की योग्य आहे तरच पोलिसांना सांगायचंय, कोणत्याही प्रकारचा गैरफायदा घ्यायचा नाहीये. त्यामुळे व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा, मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग सगळे एकत्र येऊया, रायगड पोलिसांना मदत करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगड भूमीला गुन्हेगारी मुक्त बनवूया. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.